तर धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे। शिर्डीमध्ये धनगर नेते आणि समाज बांधवांची राज्यस्तरीय बैठक पार पडलेली आहे। धनगर समाजाला आदिवासी आरक्षण लागू करण्याची मागणी करण्यात आली। लवकरच मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला। राज्यभरातील हजारो धनगर बांधव मुंबईमध्ये एकवटणार असल्याची माहिती मिळाली। प्रत्येक धनगर बांधवाला विनंती करेल, तुम्ही कुठल्याही पदावर असाल, तुम्ही काही काम करत असाल, तुम्ही सामाजिक राजकीय शासकीय कुठल्याही क्षेत्रात असाल, व्यावसायिक क्षेत्रात असाल, प्रत्येक धनगरानं या लढाईमध्ये ताकदीनं उतरणं गरजेचं आहे। आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाचा हा शेवटचा लढा म्हणून प्रत्येकानं जर ताकदीनं लढलात, मी खात्रीनं सांगतो धनगर जमातीच्या एसटी आरक्षण लढ्याच्या इतिहासातला हा शेवटचा लढा होणार आहे। बीके कोकरे साहेबांनी बारामतीतून या लढाईत सुरुवात केली, आम्ही जालन्याच्या आंदोलनाच्या क्रांतीच्या भूमीतून या लढ्याचा शेवट करू, इतकं तुम्हाला खात्रीनं। तर बीडमध्ये पोलीस भरती दरम्यान उमेदवाराचा मृत्यू झालाय। 1600 मीटर धावताना तरुणाला भोवळ आलेली होती। रुग्णालयामध्ये दाखल करताच डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केलेला आहे। तर कांदिवली पोलिसांकडून बुलडोझरनं अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली। कांदिवली पश्चिम लिंक रोडवरील फुटपाथवरती अतिक्रमणाची तक्रार करण्यात आली होती। यानंतर कारवाईनंतर पश्चिम लिंक रोडचा रस्ता अतिक्रमण मुक्त झालेला आहे। तर 1 जुलैला महाराष्ट्रात रेल्वेचं चाकच धावू देणार नाही असं म्हटलेलं आहे बच्चू कडू यांनी। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत। 1 जुलैला महाराष्ट्रात रेल्वेचं चाक धावू देणार नाही असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। जून सरकारची आहे, 1 जुलै आमची आहे। 1 जुलैला या महाराष्ट्रातलं रेल्वेचं चाक धावू देणार नाही। बरं, तुम्हाला माणसं दिसणार नाही रेल्वे रुळावर, पण रेल्वे धावणार नाही हे 100%। आम्ही त्याचं टेक्निक शोधून काढलेलं आहे। ज्यादा 100 आदमी पूरी महाराष्ट्र रेल रुखा देंगे। बहुत संजय राऊत म्हणतात की तर अजित पवार म्हणायचे माझ्याकडेही भाजपची फाईल आहे असं बच्चू कडूंनी म्हटलंय। भाजपला फाईल भारी पडत असेल तर किंतु परंतु निर्माण होतं असं बच्चू कडूंनी म्हटलंय। संभ्रम असेल कुठे ना कुठे, आणि मुळात अजितदादा म्हणे माझ्याजवळ पण फाईल आहे। अजितदादाची फाईल भाजपकडे होती। अजितदादाच्या लक्षात आलं का भाजपवाले जर फाईल ठेवू शकते तर आपणही फाईल ठेवू शकतो। आता त्यांची फाईल जर भाजपला भारी पडत असेल तर हे किंतु परंतु पुन्हा निर्माण होते। तर रोहित पवारांच्या प्रश्नावर उत्तर न देता त्यांना ट्रोल केलं जातंय असं विकास लवांडेंनी म्हटलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। अजितदादांच्या अपघाताचा सखोल तपास झाला तर मोठे मासे अडकणार असं देखील यावेळेला विकास लवांडेंनी म्हटलंय। तर विकास लवांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूया। अजितदादांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या विमान घातपाताचा आमदार रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांची उत्तर न देता माणुसकीनं राहिलेली पिलावळ रोहित पवारांना ट्रोल करत आहे असं विकास लवांडेंनी म्हटलं। याचा अर्थ रोहित दादा योग्य दिशेनं आहेत, सखोल निरपेक्ष तपास झालाच तर बरेच मोठे मासे अडकणार आहेत असं विकास लवांडेंनी म्हटलंय। स्वतःला अजितदादा प्रेमी म्हणवणाऱ्या सर्वांनी जाहीरपणे आवाज उठवण्याची हिंमत दाखवावी असं देखील विकास लवांडेंनी म्हटलंय। तर प्रख्यात शिवकथाकार विजयराव देशमुख यांचं निधन झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। तर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलं ते आपण पाहूया। प्रख्यात शिवकथाकार विजयराव देशमुख यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आहे असं फडणवीसांनी म्हटलंय। छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य तळागाळात गेलं पाहिजे यासाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी व्यतीत केलं असं देखील यावेळेला फडणवीसांनी म्हटलंय। सोपी रसाळ लोकांना खिळवून ठेवणारी भाषा हे त्यांचं वैशिष्ट्य होतं असं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे। त्यातून अनेक तरुणांना आयुष्याची दिशा मिळाली, राष्ट्रभक्त पिढी निर्माण करण्याचं काम त्यांच्या हातून घडलं असं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या चाहत्या परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं देखील यावेळेला फडणवीसांनी म्हटलं। प्रख्यात शिवकथाकार विजयराव देशमुख यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आहे असं देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं।